विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासातील चौथे प्रकरण 1857चा स्वातंत्र्य लढा हा पाठ अभ्यासणार आहोत. 1857च्या अगोदर ब्रिटिशांचं आगमन भारतामध्ये झालेलं होतं. ब्रिटिश म्हणजेच इंग्रज सत्ताधीश हे भारतामध्ये व्यापार करण्याच्या हेतून आले, परंतु त्यानंतर त्यांनी साम्राज्य विस्ताराचं धोरण अवलंबिले. 1857च्या बरोबर 100 वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन 1757 या साली इंग्रजांनी बंगालचा नवाब सिराजउद्दौला याच्यासोबत प्लासीचं युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये सिराजउद्दौलाचा पराभव झाला आणि त्यानंतर इंग्रजांनी पूर्णपणे बंगाल प्रांत काबीज केला. त्यानंतर इसवी सन 1764 साली इंग्रजांनी बक्सारची लढाईसुद्धा केली आणि बक्सारच्या लढाईमध्ये सुद्धा विजय त्यांनी मिळवला. म्हणजे हे जे काही इंग्रज लोक होते ते खऱ्या अर्थानं भारतामध्ये आले व्यापारी दृष्टिकोनातून, परंतु त्यानंतर त्यांनी भारतामध्ये सत्ता विस्तार केला. इंग्रज सरकारची एक कंपनी होती. त्या कंपनीचं नाव तुम्हाला माहीत असेलच, होय, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची प्रामुख्याने 2 कामे होती. पहिलं म्हणजे भारतीयांचं आर्थिक शोषण करणं आणि दुसरं भारतामध्ये साम्राज्य विस्तार करणं. साम्राज्य विस्तार करताना ब्रिटिशांना बऱ्याचशा स्थानिक भारतीय सत्ताधीशांशी संघर्ष करावा लागला आणि त्यातूनच भारतामधील बरेचसे सत्ताधीश, बरेचसे राजे, बरेचसे संस्थानिक हे दुखावले गेले आणि याचाच एक भाग म्हणून 1857चा स्वातंत्र्य लढा हा भारतामध्ये तयार झाला. आता 1857चा स्वातंत्र्य लढ्यासाठी भारतामध्ये इतरही कारणं होती. म्हणजे 1857चा स्वातंत्र्य लढा का झाला याची बरीचशी कारणं भारतामध्ये होती. आता 1857चा स्वातंत्र्य लढा हा काही एका दिवसापुरता मर्यादित नव्हता किंवा एका वर्षासाठी तर त्याची ठिणगी पडलेली नव्हती, तर त्याच्या अगोदर म्हणजे 1757 ते 1856 या जवळपास 100 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ब्रिटिशांनी जवळपास सबंध भारतभर आपला साम्राज्य विस्तार केला आणि साम्राज्य विस्तार करत असताना बऱ्याचशा भारतीयांची मनं ब्रिटिश सरकारने दुखावली आणि या काळामध्ये भारतातील अनेक वर्गांचे शोषण करण्यात आले. मग त्यामध्ये शेतकरी असतील, कामगार असतील, आदिवासी, फकीर, सैनिक, सत्ताधीश इत्यादी वर्गांचं आर्थिक शोषण ब्रिटिशांनी केलं आणि याचाच एक भाग म्हणून इसवी सन 1857च्या अगोदरसुद्धा भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध उठाव झाले. उठावाचा उद्देश एकच होता, ब्रिटिश सरकारला धडा शिकवणे. आणि या काळामध्ये बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि दक्षिण भारत हे प्रदेश प्रामुख्यानं उठावाचे केंद्र होते. ठीक आहे. आणि 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची इत्थंभूत माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकामध्ये मांडलेली आहे आणि पुढे याच पुस्तकाचा आधार घेऊन क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची
प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली. ठीक आहे. तर बघा, 1857च्या पूर्वी भारतामध्ये कुठे कुठे लढे झाले याचा अगोदर आपणाला अभ्यास करावा लागेल. बरोबर. तर बघा, सर्वात अगोदर म्हणजे भारतामध्ये ज्या ज्या भागामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती, तर तिथे ब्रिटिश अधिकारी भारतीय व्यक्तींचे शोषण करत होते, भारतीय व्यक्तींना त्रास देत होते. आणि अशातूनच भारतीयांमध्ये ब्रिटिशांविरोधी असंतोषाची भावना निर्माण झाली. आणि भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये किंवा भारतामधील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये या ब्रिटिशांच्या धोरणाच्या विरोधामध्ये आवाज उठू लागले. आणि त्यानंतर शेतकरी, सामान्य जनता, उद्योजक आणि सत्ताधीश यांच्या मनामध्ये ब्रिटिशांविरोधी सुडाची भावना जे ना तर ते निर्माण झाले. आणि नंतर ब्रिटिशांचं महसुली धोरण सुद्धा 1857च्या स्वातंत्र्य लढ्याला कारणीभूत ठरलं. कारण ब्रिटिश अधिकारी किंवा इंग्रज दरबारामधील ज्या काही व्यक्ती होत्या, तर त्या अव्वाच्या सव्वा दराने भारतीयाकडून शेतसारा किंवा महसूल वसूल करत होत्या. आणि त्यामध्येच इसवी सन 1770मध्ये बंगाल प्रांतामध्ये मोठा दुष्काळ पडला. तरी पण इंग्रजांनी जबरदस्तीनं शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल केला. याचाच अर्थ असा की इंग्रज सरकार भारतीयांच्या प्रती अगदी संवेदनशून्य होते. भारतीयांबद्दल त्यांच्या मनामध्ये किंचितही सहानुभूतीची लाट नव्हती. आणि त्यानंतर संन्यासी जमात असेल किंवा फकीर जमात असेल, यांच्यासोबत सुद्धा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अत्यंत त्यांना सुद्धा अतिशय अपमानास्पद वागणूक तर या लोकांना दिली. आता उदाहरणच घ्यायचं जर म्हणले तर आता इसवी सन 1770 तर ते 1820 या काळामध्ये संन्यासाचा उठाव झाला. आता त्यामध्ये बघा, आता याचं कारण असं होतं, जे काही यात्रेकरू होते त्या यात्रेकरूंना इंग्रज अधिकाऱ्यांनी तीर्थस्थळांना जाण्यास प्रतिबंध केला. हाच राग मनामध्ये धरून संन्यासी जमातीनं इंग्रजांविरुद्ध इसवी सन 1770 ते 1820 या काळामध्ये बरेचसे उठाव केले. आणि या उठावाचा उल्लेख बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये केलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी लढे दिले. आणि नंतर असेच लढे गुजरात असेल, राजस्थान, महाराष्ट्र किंबहुना संपूर्ण दक्षिण भारतामध्ये असे बरेचसे उठाव झाले. आणि असाच एक उठाव रामोशी या जमातीनं केला होता. आता उमाजी नाईक यांनी रामोशी बांधवांना व स्थानिक तरुणांना संघटित करून एकत्र करून इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचं त्यांनी ठरवलं. आणि इंग्रजांना आपण भारतामधून हद्दपार करू असं आवाहन तर त्यांनी भारतीय जनतेला केलं. आणि रामोशी जमात प्रामुख्याने महाराष्ट्र प्रांतामध्ये होती. आणि रामोशी जमातीचं नेतृत्व करणारे व्यक्ती होते ते म्हणजे उमाजी नाईक. उमाजी नाईक यांनी पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी प्रांतामध्ये आपला वचक निर्माण केला होता. आणि त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये तर त्यांनी कठोर बंड सुद्धा केलं होतं. परंतु ते बंड अयशस्वी ठरलं. आणि सन 1832मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने किंवा इंग्रज सरकारने उमाजी नाईक
यांना अटक केली आणि त्यांना पुणे येथे फाशी देण्यात आली. याचा अर्थ असा नव्हता की बंड थांबलेलं होतं. बंड किंवा उठाव हे सुरूच होते. आता भारतामधील ज्या काही वेगवेगळ्या आदिम जमाती म्हणजे आदिवासी जमाती होत्या किंवा वन्य जमाती होत्या, तर त्यांनी सुद्धा इंग्रजी सत्तेला आव्हान दिलं होतं. कारण या जमातींचा उदरनिर्वाह प्रामुख्याने जंगल संपत्तीवर होत होता आणि ब्रिटिशांनी एक कायदा पास करून त्यांच्या हक्कावर नियंत्रण आणलं होतं, गदा आणली होती. त्यामुळं तर त्यांना जंगलामध्ये जाऊन तर त्यांना जंगल तोड असेल किंवा इतर तर त्यांना जंगलाशी जंगल संपत्तीशी संबंधित जे काही व्यवसाय होते तर ते व्यवसाय तर त्यांना करता येत नव्हते. आणि म्हणून बिहार, छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशामधील गोंड, बिहारमध्ये संथाळ या ज्या काही जमाती आहेत तर त्यांनी ब्रिटिशांविरोधात लढे दिले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोळी, भिल्ल, रामोशी या जमातींनी इंग्रजांविरोधामध्ये लढे दिले. कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी, तर कोकण भागामध्ये फोंड सावंतांनी इंग्रजी सत्तेला आव्हान दिलेलं होतं. आणि 1857च्या अगोदर भारतामधील विविध ठिकाणी ब्रिटिशांविरोधात उठाव हे झालेले होते. आता आपणा सर्वांना माहीतच आहे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण हे साम्राज्य विस्तारात सुद्धा राहिलेलं होतं. आणि म्हणून तर त्यांनी बरेचशी संस्थानं असतील किंवा बरेचसे संस्थानिक जे काही होते तर त्यांच्या अधिकारांवर तर त्यांनी गदा आणली होती. आणि त्यामुळं भारतामधील बरेचसे संस्थानिक, बरेचसे राजे ब्रिटिशांच्या कार्यपद्धतीवर निराश होते. आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची जे काही फौज होती किंवा जे काही सैन्य होतं तर त्यामध्ये अनेक भारतीय सैनिकांचा सुद्धा समावेश होता. परंतु त्या सैनिकांना चांगल्या पद्धतीची वागणूक अजिबात देण्यात येत नव्हती. हिंदी सैनिकांना म्हणजेच भारतीय सैनिकांना वेतन कमी होतं. त्यांना मिळणारे भत्तेसुद्धा इतर इंग्रजी सैनिकांच्या तुलनेमध्ये खूप कमी होते. याचाच अर्थ असा, जे काही हिंदी सैनिक होते तर त्यांच्या पण मनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक खदखद होती. आणि नंतर 1806ला वेल्लोर येथील हिंदी सैनिकांच्या तुकडीने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव केला. सन 1824मध्ये सुद्धा बराकपूर छावणीमध्ये सुद्धा हिंदी सैनिकांनी ब्रिटिश कंपनी विरोधात उठाव करण्यात आला. म्हणजे भारतामध्ये बघा, शेतकरी, संस्थानिक, श्रमिक, कामगार यांच्यासोबतच हिंदी सैनिक सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एकवटले होते. आणि याचा सबंध परिणाम असा झाला की सन 1857मध्ये हा जो काही स्वातंत्र्य लढा आहे तर तो अत्यंत तीव्रतेने उफाळून आला. तर आता आपण 1857च्या उठावाची किंवा 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे आपण पाहूया. ठीक आहे. आता बघा, 1857चा जो काही स्वातंत्र्य लढा होता तर त्या स्वातंत्र्य लढ्याला फक्त शेतकरी हाच एकमेव घटक कारणीभूत होता असं नाही, तर भारतामध्ये बघा बरेचसे जे काही वर्ग होते म्हणजे शेतकरी वर्ग सोडून कामगार वर्ग ब्रिटिशांच्या कार्यपद्धतीवर नाराज होता. तसेच भारतामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारच्या जमाती सुद्धा ब्रिटिशांच्या कार्यपद्धतीवर नाखुश होते. भारतामध्ये बघा सैनिक सुद्धा ब्रिटिशांकडून जे काही अपमानास्पद वागणूक मिळत होती त्याच्यामुळे ते सुद्धा नाराज होते. आणि म्हणून
1857चा हा जो काही लढा होता तर तो सर्वव्यापी होता. ठीक आहे. आता इंग्रजपूर्व काळामध्ये सुद्धा भारतामध्ये अनेक संस्थानिक होते आणि अनेक राजवटी होत्या. आणि जेव्हा इंग्रज हे भारतामध्ये आले तर त्यांनी ही जे काही पूर्वापारपासून चालत आलेली व्यवस्था होती तर त्या व्यवस्थेमध्ये तर त्यांनी बदल करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याचशा सत्ताधीशांकडून त्यांचे प्रदेश ब्रिटिशांनी बळकावले आणि म्हणून प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये असुरक्षिततेची व अस्वस्थतेची भावना निर्माण झाली होती. सर्वप्रथम आपण पाहूयात आर्थिक कारणे. ब्रिटिशांनी बघा आपल्या ईस्ट इंडिया कंपनीचा महसूल वाढवण्यासाठी भारतामध्ये अतिशय जाचक अशा अटी भारतीयांवर लादल्या आणि त्यापैकी एक होती ती म्हणजे महसूल गोळा करण्याची पद्धत. ब्रिटिशांनी जबरदस्तीने महसूलची वसुली भारतीयांकडून केली. एखाद्या प्रांतामध्ये दुष्काळ पडला किंवा तिथे जर उत्पादन मोठ्या प्रमाणात किंवा मुबलक प्रमाणामध्ये नाही जरी झालं तरी पण ब्रिटिशांनी भारतीयांकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल केला. याचा परिणाम असा झाला भारतामधील शेतकरी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर नाराज झाले आणि तसेच भारतीय जी काही अर्थव्यवस्था होती तर भारतीय अर्थव्यवस्थासुद्धा ब्रिटिशांच्या या जाचक धोरणामुळे कोलमडली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी अत्यंत स्वस्त दरामध्ये भारतीयांकडून कच्चा माल विकत घ्यायचे. तो माल पक्का करण्यासाठी इंग्लंडला पाठवायचे आणि परत तोच माल भारतीय बाजारपेठेमध्ये विक्रीस आणायचे आणि याचा परिणाम असा झाला की बरेचसे भारतीय उद्योगधंदे बंद पडले आणि बऱ्याचशा भारतीय उद्योगधंद्यांवर ब्रिटिशांमार्फत जाचक कर बसवण्यात आले आणि म्हणून भारतीय हस्तकला व कापड उद्योग नामशेष झाला किंवा या उद्योगांवर संक्रांत कोसळली आणि म्हणून बघा अनेक भारतीय जे काही कामगार होते तर ते बेरोजगार झाले आणि तसेच भारतामधील जो काही शेतकरी वर्ग होता तर तो या महसुलाच्या ओझ्याखाली अगोदरच दबलेला होता. त्यानंतर दुसरं कारण होतं बघा तर ते म्हणजे सामाजिक कारण. आता सामाजिक कारणामध्ये बघा इंग्रज अधिकारी हे भारतीय जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करत होते आणि याच कार्यकाळामध्ये ब्रिटिश सरकारने सतीबंदी, विधवा पुनर्विवाह या सामाजिक दृष्टीने योग्य असलेल्या कायद्यांवर बंदी घातली होती आणि भारतीयांना असं वाटलं की विनाकारण ब्रिटिश सरकार आपल्या सामाजिक जीवनामध्ये आपल्या भारतीय चालीरीतीमध्ये हस्तक्षेप करत आहे, त्याच्यामुळं भारतीय लोक ब्रिटिशांविरोधामध्ये आक्रमक झाले. त्यानंतर होतं तिसरं राजकीय कारण. आता आपल्याला माहितीच आहे इंग्रजांनी 1757 कोणती लढाई झाली होती 1757ला? प्लासीची. 1757 वेगवेगळ्या कारणामुळं भारतामधील वेगवेगळे प्रदेश हे आपल्या आधिपत्याखाली ब्रिटिश सरकार म्हणजे इंग्रज सरकार आणत होतं आणि त्यानंतर लॉर्ड वेलस्ली असेल की जो इसवी सन 1798 भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आलेला होता. लॉर्ड वेलस्लीनं भारतामध्ये तैनाती फौजेचं धोरण स्वीकारलं आणि तैनाती फौजेचं धोरण भारतामधील बऱ्याचशा संस्थानिकांना त्यानं बंधनकारक केलं. आता तैनाती फौज म्हणजे काय तर तैनाती फौजेच्या करारानुसार
ब्रिटिश सरकार किंवा इंग्रज सरकार त्या त्या संस्थानिकांना लष्करी संरक्षण देईल आणि त्या बदल्यामध्ये त्या संस्थानिकांना पुरेसा मोबदला आर्थिक स्वरूपामध्ये असेल किंवा एखाद्या प्रदेशाच्या स्वरूपामध्ये असेल तर तो ब्रिटिश सरकारकडे जमा करायचा. आणि तैनाती फौजेच्या करारानुसार ब्रिटिश सरकारने म्हणजेच लॉर्ड वेलस्लीने त्या संस्थानिकाच्या दरबारी इंग्रजी सैनिकच असतील, त्यानंतर कोणत्याही दुसऱ्या प्रदेशातील लोकांसोबत जर युद्ध करायचं जर असेल तर अगोदर ब्रिटिशांची परवानगी घ्यावी लागेल आणि त्या संस्थानिकाच्या दरबारामध्ये एक त्यांचा वकील ठेवावा असं सुद्धा नमूद करण्यात आलं. आणि तैनाती फौज लॉर्ड वेलस्लीने निजाम, मराठ्यांचे शिंदे, होळकर, अयोध्येचा नवाब, झाशी, सातारा आणि संबळपूर या ठिकाणी लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौजेचं धोरण तर त्यानं जबरदस्तीनं लादलं. त्यानंतर लॉर्ड डलहौसीनं सुद्धा बघा आता बरेचसे संस्थानिक तर त्यानं खालसा केले. दत्तक विधान नामंजूर करून तर लॉर्ड डलहौसीनं सातारा, नागपूर, झाशी ही संस्थानं तर त्यानं नामंजूर केली आणि अशा पद्धतीने भारतीय संस्थानिक ब्रिटिशांविरोधात आक्रमक झाले. आणि त्यानंतर एक कारण होतं ते म्हणजे हिंदी सैनिकांमधील असंतोष. आता भारतीय किंवा हे जे काही हिंदी सैनिक होते तर त्यांना इंग्रज दरबारी अत्यंत हीनतेची, तुच्छतेची, कनिष्ठ दर्जाची वागणूक दिली जायची आणि त्यांना सुभेदारापेक्षा वरचं पद त्यांना देण्यात येत नव्हतं. आणि त्या मानाने इंग्रजी सैनिकाप्रमाणे तर त्यांना त्यांचं वेतनसुद्धा खूप कमी होतं, भत्तेसुद्धा खूप कमी होते. त्यामुळं भारतीय सैनिकांमध्ये इंग्रज सरकारविरोधामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली. आणि याचाच एक भाग म्हणून आता याला एक तात्कालिक कारण, त्यावेळेस एक तात्पुरतं कारण ज्याला तर ते कारणीभूत ठरलं आणि ते म्हणजे ब्रिटिशांनी सन 1856 साली भारतीय सैनिकांना म्हणजेच हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या आणि त्यामध्ये जी काही काडतुसं वापरण्यात येत होती तर त्या काडतुसावर गाई आणि डुकराची चरबी लावलेली होती अशी बातमी सगळीकडे पसरली. त्यामुळे हिंदी सैनिकांमध्ये म्हणजेच हिंदू आणि मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि परिणामी हिंदी सैनिकांनी इंग्रजांना एनफिल्ड बंदुका ते वापरणार नाहीत असं त्यांनी ठणकावलं. आणि त्यानंतर इंग्रजांनी सुद्धा जे सैनिक एनफिल्ड बंदुका वापरणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. काही सैनिकांना जेरबंद करण्यात आलं, त्यांना जबरदस्तीनं शिक्षा करण्यात आल्या आणि अशा पद्धतीनं हिंदी सैनिकांवर अन्याय करण्यात येत होता. आणि त्यानंतर बराकपूरच्या छावणीमधील एक सैनिक की ज्याचं नाव होतं मंगल पांडे यांनी एनफिल्ड बंदुका आणि ती काडतुसं वापरण्यास विरोध केला आणि या भावनेतूनच मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि भारतीय सैनिकांचा जो काही असंतोष होता तर त्या असंतोषाचा उद्रेक या मंगल पांडेच्या उठावामुळं झाला. आणि त्यानंतर ब्रिटिश सरकारने मंगल पांडे यांना अटक केली व त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आणि ही बातमी एखाद्या वणव्यासारखी
चहूकडे जे ना तर ते पसरले. आणि त्यानंतर मेरठ येथे जे काही छावणी होती हिंदी सैनिकांची, तर ती जी काही पूर्ण जी काही पलटण होती, तर त्या पूर्ण पलटणीनेच बंड केलं. आणि हे जे काही सर्व सैनिक आहेत मेरठ आणि बाराकपूरच्या छावणीमधील, ते सर्व दिल्लीच्या दिशेनं निघाले. आणि वाटेमध्ये तर त्यांना असंख्य शेतकरी, नागरिक, कामगार हे सुद्धा मिळाले. आणि 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला आणि त्यांनी तत्कालीन मुघल बादशाह बहादूरशाह याच्याकडं लढ्याचं नेतृत्व दिलं. आणि त्यानंतर आता ही जी काही लढ्याची जी काही व्याप्ती होती, तर ती व्याप्ती बघा संपूर्ण भारतभर पसरली आणि खास करून उत्तर भारतामध्ये. आणि जेव्हा दिल्ली ताब्यामध्ये आली, तर तेव्हा भारतीय सैनिकांचा आत्मविश्वास प्रचंड दुणावला. भारतीय सैनिकांना ऊर्जा प्राप्त झाली आणि या उठावाचं जे काही स्वरूप आहे, तर ते मर्यादित न राहता तर ते व्यापक बनलं. आणि बिहारपासून राजपुतान्यापर्यंत इंग्रज छावणीमधील जे काही हिंदी सैनिक आहेत, तर त्यांनी बंड पुकारलं. आणि भारतामधील किंवा उत्तर भारतामधील जे काही प्रमुख शहरं होती, मग त्यामध्ये लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावास प्रारंभ झाला. आणि नंतर दक्षिण भारतामध्ये सुद्धा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा या उठावाचं लोण पसरलं. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद, कर्नाटकमधील बराचसा भाग या ठिकाणी सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव झाले. आणि सातारा छत्रपतींचे वारसदार शहाजी प्रतापसिंह व कारभारी रंगो बापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंदचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील भागोजी नाईक इत्यादी व्यक्तींनी या लढ्यामध्ये सहभाग नोंदवला. आणि त्यांनी या लढ्यामध्ये आपल्या भारतीयांची बाजू घेण्याचं तर त्यांनी ठरवलं. नाशिक जिल्ह्यामधील बघा पेठ आणि सुरगाण्याच्या राणीसारख्या स्त्रियाही त्यामध्ये सामील झाल्या. म्हणजे केवळ पुरुषच नव्हे, तर भारतीय स्त्रियांनी सुद्धा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन ब्रिटिशांच्या विरोधामध्ये तर त्या उभा टाकल्या. आणि त्यानंतर 1857 साली खानदेशामध्ये कजारसिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. तर सातपुडा परिसरामध्ये शंकरशहांनी लढ्याचं नेतृत्व केलं. आणि खानदेशात जवळपास 400 भिल्ल स्त्रिया या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. ही उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल. आता लढ्याचं नेतृत्व बघा. लढ्याचं नेतृत्व 18व्या शतकामध्ये मुघल साम्राज्य पूर्णपणे दुबळं झालं होतं. आणि म्हणून नंतर मराठ्यांनी हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर घेतली. आणि आपल्याला नंतर माहीतच आहे, अफगाणिस्तानचा जो काही अहमद शाह अब्दाली होता, तर त्यानं जेव्हा भारतावर आक्रमण केलं, तर तेव्हा मराठ्यांनी त्या अहमद शाह अब्दालीचा प्रखर विरोध केला होता. आणि त्यानंतर हे जे काही मुघल सरकार आहे किंवा मुघल जे काही शासन आहे किंवा मुघल जे काही घराणं आहे, तर ते खूप कमकुवत बनलं होतं. आणि त्याच्यानंतर त्या बहादूर शहाला नेतृत्व दिलं होतं, मुघल सम्राट होता तो, पण तो तेवढा खंबीर नव्हता. आणि म्हणून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी बहादूर शहाचं नेतृत्व मान्य केलं आणि त्यांनी स्वतः या स्वातंत्र्य लढ्याची सूत्र आपल्या हातामध्ये जे ना तर ते घेतलेली होती. आणि याचाच परिणाम या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिसून आला. आणि हिंदू मुस्लिम हे ऐक्य या लढ्यामध्ये दिसून आलं. मौलवी अहमदुल्ला, कुंवर सिंह,
मुघल सेनापती बख्त खान, बेगम हजरत महल यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग नोंदवला आणि या लोकांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एकवटून तर त्यांनी ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्याचा तर त्यांनी चंग बांधला होता. आणि भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी उठाव झाले होते. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी तसेच पश्चिम बिहारमधील उठावाचं स्वरूप हे विशेष तीव्र स्वरूपाचं होतं. आणि भारतीयांनी पूर्ण एकवटून या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग नोंदवला खरा, परंतु ब्रिटिशांनी चांगल्या रणनीतीचा वापर करून या स्वातंत्र्य लढ्याचा बिमोड केला. भारतीय जे काही सैनिक होते, शेतकरी होते, कारागीर होते, संस्थानिक होते, सेनापती होते, तर ते प्राणपणानं त्यांच्यासोबत लढले खरं, परंतु नियोजनाचा अभाव आणि योग्य आणि कर्तृत्ववान नेतृत्व याचा अभाव असल्यामुळं हा स्वातंत्र्य लढा यशस्वी होऊ शकला नाही. आणि तुलनेनं इंग्रजी सैनिकांची संख्या आणि त्यांची युद्धाची रणनीती, त्यांचा अनुभव, त्यांचं धोरण या सगळ्या गोष्टींमुळं इंग्रजांनी 1857चा स्वातंत्र्य लढा हा मोडीत काढला. आणि नंतर इंग्रजी सत्ता बघा, जरी इंग्रजी किंवा इंग्रज सरकारनं हा जो काही स्वातंत्र्य लढा आहे हा जरी मोडीत काढला जरी असला तरी याचे दूरगामी परिणाम इंग्रज सरकारला भोगावे लागले. आणि यामध्ये या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काही अग्रभागी व्यक्ती होत्या, मग त्यामध्ये राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, अहमदुल्ला हे दारातीर्थी पडले. आणि मुघल बादशाह जो होता बहादूरशाह यांना रंगून येथे बंदिवासात ठेवण्यात आलं. तसेच नानासाहेब पेशवे व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये पलायन केलं आणि तिथं आश्रय घेतला. तर तात्या टोपेंनी बघा जवळपास 10 महिने इंग्रजांशी लढा दिला, परंतु नंतर फितुरीमुळे तर त्यांना सुद्धा पकडण्यात आलं आणि त्यांना फासावर लटकवण्यात आलं. आणि अशा पद्धतीनं सन 1858च्या अखेरीसपर्यंत इंग्रजांनी या स्वातंत्र्य लढ्याचा बिमोड संपूर्णपणे केला. जवळपास 1 वर्ष हा स्वातंत्र्य लढा चालला होता. आता बघा यामध्ये आता हा जो काही लढा आहे तर तो सैनिकाच्या असंतोषामुळेच झाला होता. तरी पण केवळ सैनिकच नव्हे तर शेतकरी, कारागीर, स्त्रिया, सामान्य जनता, आदिवासी लोक हे सर्व ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एकत्र आले होते. आणि तर त्यांनी ब्रिटिश राजवटीचा पाडाव करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न तर त्यांनी केला होता. या लढ्यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, पंथाचे, जमातीचे लोक एकत्र आले होते आणि प्रत्येकाचा उद्देश, प्रत्येकाचा हेतू एकच होता आणि तो म्हणजे ब्रिटिश सत्ता उलथवून टाकणे. आणि नंतर बघा हा जो काही लढा आहे तर तो अयशस्वी ठरला. आता हा लढा अयशस्वी होण्याची कोणकोणती कारणं होती, तर सर्वात पहिलं कारण म्हणजे बघा हा जो काही लढा होता तर याचा प्रसार भारतभर झाला नाही. प्रामुख्यानं बघा उत्तर भारतामध्ये हा लढा अधिक तीव्र होता आणि दक्षिण भारतामध्ये नागपूर, झाशी हा जो काही प्रदेश होता या प्रदेशामध्येच या लढ्याचं स्वरूप उग्र होतं. दुसरं, सर्वमान्य नेत्याचा अभाव आपण पाहिलेलाच आहे. हा जो काही लढा होता तर त्याला खंबीर नेतृत्व
असं मिळालेलं नव्हतं. त्यानंतर राजे रजवाड्यांच्या पाठिंब्याचा भाव. आता हा जो काही लढा आहे तर तो सर्वव्यापक ठरला नव्हता. काही संस्थानिकांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतलेला नव्हता, उलट तर ते इंग्रजाच्या बाजूनं उभे राहिलेले होते. त्यानंतर लष्करी डावपेचांचा अभाव. इंग्रजांची रणनीती ही भारतीयांच्या रणनीतीपेक्षा अग्रेसर होती. भारतीय सैनिकाकडं शौर्य होतं, परंतु त्यांच्याकडं बघा तेवढी फार युद्धनीती नव्हती. तसंच इंग्रजांकडे बघा मोठी आर्थिक ताकद होती, त्यांच्याकडं पुरेसं सैन्य होतं, अद्ययावत शस्त्र होती आणि महत्त्वाचं म्हणजे बघा त्यांचं जे काही युद्धाचं धोरण होतं आणि त्यांचा जो काही अनुभव होता युद्धांचा, तर त्यामुळं 1857चा स्वातंत्र्य लढा हा त्यांना मोडीत काढता आला. त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल होती. म्हणजे जवळपास बघा त्यावेळेस इंग्रजांचं रशियाशी सुरू असलेलं क्रिमियन युद्ध संपलेलं होतं आणि त्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता आणि जगामधील बरेचसे देश हे त्यावेळेस इंग्रजांचे वसाहत होते. त्याच्यामुळं बऱ्याचशा देशांनी सुद्धा की जे इंग्रजांची वसाहत होते तर त्यांनी इंग्रजांना पाठिंबा दिला आणि म्हणून भारताचा स्वातंत्र्य लढा हा अपयशी ठरला. आणि याचे परिणाम काय झाले बघा स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम. आता हा लढा अयशस्वी जरी असला तरी याचे दूरगामी परिणाम भारतीयांवर झाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टामध्ये आली आणि 1858ला बघा ब्रिटिश पार्लमेंटनं एक कायदा केला आणि तर त्या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं जी काही राजवट होती तर ती बरखास्त करण्यात आली. गव्हर्नर जनरल हे पद बरखास्त करून व्हाईसरॉय हे पद निर्माण करण्यात आलं आणि लॉर्ड कॅनिंग हा भारतामधील शेवटचा गव्हर्नर जनरल आणि तोच नंतर पहिला व्हाईसरॉय ठरला. आणि भारतामध्ये बघा कारभार करण्यासाठी इंग्लंडच्या राणीनं एक स्वतंत्र भारत मंत्री हे पदसुद्धा तयार केलं. नंतर बघा राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिनं भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला आणि त्यामध्ये इंग्रज सरकार भारतीयांच्या चालीरीतीमध्ये किंवा जीवन पद्धतीमध्ये अजिबात हस्तक्षेप करणार नाहीत. तसेच भारतीयांना शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील. त्यानंतर वेगवेगळ्या संस्थानिकांशी केलेले जे काही करार आहेत तर ते प्रामाणिकपणे पाळण्यात येतील आणि कोणतंही संस्थान खालसा करण्यात येणार नाही, कोणतंही संस्थान रिकामं करण्यात येणार नाही असं राणीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलं. त्यानंतर भारतीय लष्कराची पुनर्रचना करण्यात आली. म्हणजे भारतीय सैन्यामध्ये बघा म्हणजे इंग्रजी सैन्यामध्ये भारतीयांचं प्रमाण जे ना तर ते वाढवण्यात आलं आणि महत्त्वाच्या ठिकाणी किंवा महत्त्वाच्या पदावर इंग्रज अधिकाऱ्यांच्याच नेमणुका करण्यात आल्या आणि भारतीय सैनिकांना किंवा हिंदी सैनिकांना सुद्धा मानाचं स्थान दिलं जाईल असं सुद्धा त्या 1858च्या कायद्यानुसार जाहीर करण्यात आलं आणि काही धोरणात्मक बदल करण्यात आले. म्हणजे भारतीयांच्या कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक बाबतीमध्ये इंग्रज सरकार हस्तक्षेप करणार नाही हे सुद्धा 1858च्या कायद्यामध्ये ठरवण्यात आलं आणि त्यानंतर भारतीय जनतेमध्ये त्यांच्या जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश इत्यादी कारणावरून अजिबात भांडणे लावण्यात येणार नाहीत किंवा त्यांच्यामध्ये भेद करण्यात येणार नाहीत असं सुद्धा इसवी सन 1858चा जो काही कायदा होता तर त्याच्यानुसार मांडण्यात आलं. परंतु आता या तरतुदी जरी 1858च्या कायद्यान्वये करण्यात जरी असल्या तरी इंग्रजांनी बघा आपले जे काही धोरण होतं डिवाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा, हे काही तर त्यांनी अजिबात बदललेलं नव्हतं. आणि 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामुळे बघा इंग्रजी राजवटीला एक प्रकारचा सुरुंग लागला होता आणि प्रत्येक भारतीयांमध्ये सुद्धा आपल्या देशाविषयी, आपल्या समाजव्यवस्थेविषयी, आपल्या जीवन पद्धतीविषयी एक स्वाभिमानाची भावना जागरूक झाली होती
आणि जवळपास 1857चा स्वातंत्र्य लढा हा बऱ्याचशा क्रांतिकारकांना आणि बऱ्याचशा समाजसुधारकांना प्रेरणा देणारा ठरला आणि या स्वातंत्र्य लढ्यामधूनच अनेक भारतीयांनी भारताला ब्रिटिशांच्या जोखडीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि जवळपास 1857 नंतर अगदी 90 वर्षानंतर म्हणजे 1947मध्ये भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले.